Please like, share and subscribe. Hello friends, I am Kanchan Gahekar and you are watching my YouTube channel Kanchan's Learning English. Here we are with a new topic, appreciation of the poem. Today we are going to learn appreciation of the poem. Now what is mean by appreciation? Appreciation म्हणजे काय असतं? पहा appreciate म्हणजे आहे प्रेज करणे. प्रेज म्हणजे काय होते? स्तुती करणे. स्तुती करणे म्हणजे पहा एक पोएम आपल्याला दिलेली आहे. एक जी कविता आपल्याला दिलेली असते त्या कवितेला आपल्याला रसग्रहण म्हणजेच अप्रिसिएशन होते. पण असं लिहून येतं की क्रिटिकल राईट द क्रिटिकल अप्रिसिएशन ऑफ द पोएम. क्रिटिकल अप्रिसिएशन म्हणजे ते क्रिटिक ज्या नजरेने कवितेला बघतो त्या नजरेने आपल्याला कवितेला बघायचं आहे. राईट, वी आर गोइंग टू रीड द होल पोएम थरली. थरली म्हणजे काय होते? पूर्णपणे वाचायचे आपण, अगदी बारकाईने शब्द शब्द वाचायचा. आणि आपल्याला पहिल्याच वाचनामध्ये पहा, आपल्याला एक्झाममध्ये खूप टाइम नसतो. राईट, आपल्याला आलेली जी पोएम आहे, आता तसं पाहिलं तर आपल्या सिलेबसमध्ये जेवढ्या पोएम आहेत त्या सगळ्या एकदा वाचून ठेवल्या, त्यांचं अप्रिसिएशन लिहून ठेवलं तरी सुद्धा होईल. बरोबर आहे. मग आता लिहित असताना पहा, क्रिटिकल अप्रिसिएशन करत असताना आपल्याला काही पॉईंट्स कव्हर करायचे असतात. काय करणार आपण? पूर्ण कविता वाचणार आणि त्या कवितेमधले जे आउटस्टँडिंग पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण इथे रिप्रेझेंट करणार. आणि ते आउटस्टँडिंग पॉईंट्स कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात तर हे 8 पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर आहे मित्रांनो. माझं असं म्हणणं आहे की ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम हा जो 10 मार्काचा क्वेश्चन आहे, हा 10 मार्काचा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. अँड 3 आउट ऑफ 10 मार्क्स तुमच्या हाती आहेत. 3 मार्क तुमच्या हातातच आहेत. ते कसे आहेत मी तुम्हाला सांगेल. कमीत कमी प्रत्येक विद्यार्थ्याला 3 मार्क त्यातून मिळायलाच पाहिजे. ओके, पहा कोणते पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. फर्स्ट आहे टायटल ऑफ द पोएम. आता तुमच्या सिलेबसमध्ये जास्तीत जास्त 8 ते 10 पोएम असतील. बरोबर आहे. मग 8वी असेल 10वी असेल 12वी असेल, विच एव्हर द बोर्ड एक्झाम यू आर गिव्हिंग, इट इज मराठी मीडियम, सेमी इंग्लिश और इंग्लिश मीडियम, प्रत्येकाचं वेगळं असेल. सीबीएसई पॅटर्न असू शकतं. ठीक आहे. तर पहिला पॉईंट लिहायचा आपला टायटल ऑफ द पोएम. कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की कवितेचं टायटल काय आहे, मग ते आपण टायटल लिहिणार. सेकंड, ऑथर ऑर द पोएट. ऑथर ऑर द पोएट. आता ऑथर हा शब्द वापरलेला. ऑथर ऍक्च्युली कंपोजिशन जो लिहितो रायटर त्याला ऑथर म्हणतात. राईट, हिअर इट शुड कम ओनली द पोएट. पोएट ऑफ द पोएम. मग पोएटचं नाव, कवितेचं नाव आणि कवीचं नाव. पोएम अँड पोएट. यू शुड ॲटलिस्ट लर्न दिस पेअर्स. तुम्हाला त्या पेअर लर्न करून ठेवायचे आहेत, म्हणजे तुमचा हा 1 मार्क आणि हा 1 मार्क. इट्स डन. बरोबर आहे. एक गोष्ट इथं मला नोटिफाय करायची आहे. प्लीज लिसन की मेक शुअर तुमच्या टीचर्सला विचारून, इंग्लिशच्या टीचर्सला विचारून तुम्ही कन्फर्म करा की तुम्हाला पॅराग्राफ पॅटर्नमध्ये लिहायचं आहे का पॉईंट वाईज लिहायचं आहे. हे 8 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. समवेअर द टीचर्स आस्क स्टुडंट टू राईट डाऊन इन अ पॉइंट वाईज, राईट, और समवेअर इट इज इन पॅराग्राफ वाईज. कन्फर्म करा आणि तुम्ही लिहिणं सुरू करा तशा पद्धतीने. ठीक आहे. तिसरा पॉईंट आहे रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीम काय असते? यमक जुळवणे. यमक जुळवणे म्हणजे जसं आपण म्हणणार कीप, पीप, ओके, क्र्यू, फ्यू. पहा आता याच्यामध्ये काय असतं ऍक्च्युली वॉवल साऊंड जे आहेत ते मॅच होतात. कवितेच्या शेवटी येणारे जे दोन कवितेच्या शेवटी म्हणणार आपण, कवितेची जी लाईन आहे, स्टांजा आहे, त्या 4 लाईन असतील तर 2 लाईन आणि 2 लाईन ह्या एकमेकांना राईम करतात. कशा पद्धतीने राईम करणार? जर हे 2 शब्द पहिल्या आणि दुसऱ्या लाईनला जर असतील तर आपण म्हणणार की ए. आपण रायमिंग स्कीम काय लिहिणार? ए. आणि मग तिसरी आणि चौथी लाईन जर क्र्यू आणि फ्यू असेल तर आपण म्हणणार बी. काय म्हणणार आपण? बी. तर रायमिंग स्कीम 3 पद्धतीने लिहिल्या जातात. पहा, एकतर पूर्ण कवितेचं एकच पॅटर्न असतो. कवितेमध्ये 3-4 किती स्टांजा असले तर एका स्टांजाचाच पॅटर्न जर पुढच्या स्टांजांना पण लागत असेल तर यू हॅव टू राईट डाऊन जस्ट रायमिंग स्कीम ए. समजा कवितेचं पॅटर्न असं असेल तर, किंवा मग ए, बी, नंतर स्टांजा असेल सी, डी, राईट. किंवा तिसरं एक पॅटर्न येते ए बी ए. म्हणजे इथं पहिली लाईन तिसऱ्या लाईनला राईम करते, दुसरी लाईन चौथ्या लाईनला राईम करते. बरोबर. इथं पहिली लाईन दुसऱ्या लाईनला राईम करते आणि तिसरी लाईन चौथ्याला राईम करते. या ठिकाणी पहिली लाईन चौथ्या लाईनला राईम करते आणि दुसरी आणि तिसरी लाईन एकमेकांना राईम करतात. तर याला म्हणतात रायमिंग स्कीम.
आता हे अगदी लोअर क्लासेसला सुद्धा आहे, तुम्ही 10वी-12वीचे स्टुडंट्स आहेत, तुम्हाला ते करणं साहजिकच आहे. तर रायमिंग स्कीम या पद्धतीने लिहायची असते. आणि हे बघा, असे 4 लाईन असतील तर त्याच्यामध्ये कॉमा डॅश असं काही द्यायचं नाही, एका मागे हे असे आपल्याला लिहायचे असतात. ठीक आहे, ए बी बी, नंतर मध्ये एक पॉज सोडून आपण सी सी डी डी लिहिणार आहे. ठीक आहे, दिस इज अबाउट रायमिंग स्कीम. नेक्स्ट इज सेंट्रल आयडिया. आता सेंट्रल आयडिया कविता किंवा थीम ऑफ द पोएम, 2 मार्काचा पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 8 कविता 10 कविता असतील तरी तुम्ही 2-2 लाईनमध्ये किंवा 3 ते 4 लाईनमध्ये त्याचा जो सेंट्रल आयडिया आहे, थीम आहे, ते लिहून ठेवा. त्या कवितेच्या नावाने ते लिहून ठेवा, जेणेकरून हे 2 मार्क सुद्धा तुमचे कन्फर्म असतील. राईट. सेंट्रल आयडिया, व्हॉट इज द पोएम अबाउट. कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला काय सांगू इच्छितो, त्या कवितेचं थॉट काय आहे, व्हॉट इज द थॉट, ऑर व्हॉट वी अंडरस्टँड, व्हॉट डू वी अंडरस्टँड आफ्टर रिडिंग द पोएम. तर ही सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ द पोएम अशा पद्धतीनं एक्सप्लेन केली जाते. ठीक आहे, 2 मार्क आहेत मित्रांनो, ह्याच्यावर लक्ष द्या. पण तुम्हाला मी सांगितलं, हा एक तुमचा मार्क, हा एक मार्क, हे 2 मार्क तर तुमचे कन्फर्म आहेत. नंतर आता पहा, फेवरेट लाईन किंवा याला म्हणतात स्ट्रायकिंग लाईन. फेवरेट लाईनमध्ये कवितेतली तुम्ही कुठलीही ओळ तुम्हाला तुमची फेवरेट लाईन म्हणून लिहिली तर नो वन इज गोइंग टू ऑब्जेक्ट यू, बिकॉज इट इज युअर पर्सनल डिसिजन. हे तुमचं पर्सनल डिसिजन आहे की तुम्हाला कोणती लाईन आवडते. आता समजा तुम्हाला कवितेच्या पहिल्या स्टांजामधल्या 2 लाईन आवडल्या असतील, मला कवितेच्या शेवटच्या स्टांजामधल्या 2 लाईन आवडल्या असतील. इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. व्यक्ती परत्वे, विचार बदलणार. तुम्हाला कुठल्या 2 लाईन आवडतील, कुठल्या 2 लाईन मला आवडतील. आणि मग ह्यामुळे काय होणार की हा जो आहे याच्यामध्ये सुद्धा द एक्झामिनर कॅनॉट कट युअर मार्क. ते तुमचे मार्क डिडक्ट करू शकत नाही की चुकलं म्हणून. राईट. तुम्ही कुठलीही लाईन लिहा, मात्र लिहा. फेवरेट लाईन लिहायचं आणि तिथे तुमचे 2 लाईन्स त्या ठिकाणी लिहायचे. नंतर आणि ती लाईन का आवडली ते लिहिलं तर फार बेटर. ती लाईन तुम्हाला का आवडली आणि सपोज नसेल लिहिता येत असेल तरी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच मोठा टॉपिक आहे, पण तुम्हाला कवितेमधले कमीत कमी 2 फिगर ऑफ स्पीच तरी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावे लागतील की या कवितेमध्ये हे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत. सिमिली असेल, मेटाफर असेल, पर्सॉनिफिकेशन असेल, मेटोनॉमी असेल, टॉटॉलॉजी असेल, विच एव्हर. इन्व्हर्शन तर ऑलमोस्ट सगळ्या याच्यामध्ये असतोच. तर फिगर ऑफ स्पीच जे वापरलेले असतील ते फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी लिहायचे आणि ते कुठल्या लाईनमध्ये आलेत ते सुद्धा तुम्हाला लिहायचं असतं. नंतर आहे पहा स्पेशल फीचर. स्पेशल फीचरमध्ये काय पाहता, स्पेशल फीचरमध्ये तर स्पेशल फीचरमध्ये आपण पाहणार आहे टोन ऑफ द पोएम. पण आता कवितेचं स्पेशल फीचर म्हणजे वैशिष्ट्य काय आहे तर ते लिहित असताना आपल्याला कमीत कमी 3-4 गोष्टींचा विचार करायचा असतो. पहिला आहे टोन ऑफ द पोएम. कवितेचा टोन कसा आहे, फिलॉसॉफिकल आहे, मोनोटोनस आहे म्हणजे दुःखी आहे, किंवा मग तुम्हाला काही इन्स्पिरेशनल आहे, मोटिवेशनल आहे, कशा टोनमध्ये कविता लिहिलेली आहे ते आपण पाहणार. ठीक आहे. आणि जे आपल्याला अर्थातच आपल्याला ते सापडलं असेल किंवा मग आपण एक तयारी केली असेल सुरुवातीलाच तर आपण ते सहज लिहू शकतो. स्पेशल फीचरमध्ये अजून लँग्वेज कशी आहे, सिम्पल आहे, ल्युसिड आहे किंवा मग प्रोफाऊंड आहे. प्रोफाऊंड म्हणजे काय होतं की अतिशय गहन अर्थ असणारे है ना, की वरवर शब्द काय दिसतो आणि त्याचा हिडन मिनिंग काय आहे हे पाहत असताना लँग्वेज प्रोफाऊंड आहे असं म्हटलं जाते. किंवा मग सिम्पल लँग्वेज आहे, अगदी इंडियन पोएट्स असतील तर इट इज पॉसिबल की आपण अगदी साध्या सरळ भाषेमध्ये कविता असेल जी सहज कुणालाही समजेल. So we will write down that the special feature of the poem is the language which is very simple but has the profound meaning etc. त्यानंतर आपण लिहिणार इमेजरी लिहित असताना व्हिज्युअल इमेज याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. कविता अशा असतात पहा, समबडीज मदर एक कविता आहे 9th स्टँडर्डला. त्या कवितेमध्ये जो कॅरेक्टर आहे तो एका एज ओल्ड लेडीला मदत करतो. अगदी आपल्या डोळ्यासमोर ती व्हिज्युअल इमेज तयार होतं की ती लेडी रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करते आहे आणि मग तिला कोणी मदत करत नाही आणि हा मग तिला रस्ता क्रॉस करायला मदत करतो. तर डोळ्यासमोर आपलं इमेज तयार होतं, त्याला म्हणतात व्हिज्युअल इमेज. तो इमेजरी कशी आहे ते या ठिकाणी लिहायचं असतं. त्यानंतर मग आहे इम्प्लाइड मिनिंग या ठिकाणी इम्प्लाइड इमेजरी जर यूज केली असेल, इम्प्लाइड मिनिंग मीन्स की मेटाफर्स कुठे कुठे वापरलेले आहेत की सन असेल तर सन विल रिप्रेझेंट होप,
रोज असेल तर रोज विल रिप्रेझेंट फ्रेशनेस अँड ब्युटी. तर अशा प्रकारे पोएमचं जे स्पेशल फीचर आहे ते स्पेशल फीचर आपल्याला लक्षात घ्यायचं असते आणि लिहायचं असते. पहा मित्रांनो, इट हॅज 2 मार्क्स. इट्स इम्पॉर्टंट. 2 मार्क या ठिकाणी आहेत. ओके, नेक्स्ट आणि लास्ट पॉइंट आहे की वाय डू आय लाईक और डोंट लाईक द पोएम. की मला कविता का आवडली किंवा का आवडली नाही. आता हे लिहित असताना आपण अप्रिसिएशन, सुरुवातीला शब्द वापरला आपण अप्रिसिएशन, क्रिटिकल अप्रिसिएशन. जरी तुम्ही क्रिटिकच्या नजरेने पाहत असाल तरी तुम्ही त्या कवितेमध्ये जे चांगले गुण आहेत, राईट, तुम्ही जर असं म्हणत असाल की आय डोंट लाईक द पोएम, तुम्ही असं म्हणत असणार आय डोंट लाईक द पोएम, काय होणार आहे, इट विल बी द नेगेटिव्ह अप्रिसिएशन. पण आपल्याला नेगेटिव्ह अप्रिसिएशन नाही करायचं आहे. आपल्याला लिहायचं आहे वी हॅव टू फाइंड आउट द पॉझिटिव्ह थिंग्स इन द पोएम. आणि मग आपण ऑलमोस्ट तुम्ही असं लिहा. आय मस्ट सजेस्ट यू की लिहा की आय लाईक द पोएम व्हेरी मच. आणि मग का आवडली ती पोएम ते त्याचं रिझन लिहायचं. बिकॉज इट इन्स्पायर्स मी अ लॉट, इट मोटिवेट्स मी अ लॉट, बिकॉज आय लाईक द लव्ह इमेजरी. जे काही प्रेमाचे रिलेशन दाखवले असतील ते सगळे मला आवडलेत. किंवा रिलिजियस फिलिंग असेल ती मला आवडली. कॉन्ट्रोवर्सी जी होती ती मला आवडली. ओके, सो वॉट एव्हर यू लाईक फ्रॉम द पोएम तुम्हाला ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. वाय डू आय लाईक और डोंट लाईक द पोएम. तर तुम्ही म्हणणार आय लाईक द पोएम बिकॉज इट टीचेस मी अ लॉट, इट टॉट मी अ लॉट. ह्या कवितेने मला भरपूर काही शिकवलं आहे. तर पहा मित्रांनो, धिस इज द अप्रिसिएशन ऑफ पोएम. 10 मार्काचा प्रश्न आहे, घालवायचे नाहीत मार्क. प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केला तर मार्क मिळतील, राईट. इफ यू आर गोइंग टू अटेम्प्ट द क्वेश्चन. ह्याच्यातले 3 मार्क्स मी तुम्हाला सांगितले जे तुमच्या हातात आहेत. पहिला आहे टायटल ऑफ द पोएम, दुसरा आहे ऑथर आणि तिसरा आहे फेवरेट लाईन. ह्याच्यामध्ये तुम्ही चूक करणारच नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये चूक करू नये तुम्ही. कवितेचं नाव तुम्हाला आलंच पाहिजे, कवयित्रीचं किंवा पोएट और पोएटेसचं नाव आलं पाहिजे आणि फेवरेट लाईन, एनी लाईन यू राईट डाऊन, द एक्झामिनर विल गिव्ह यू द मार्क. बरोबर आहे. सो आता आपण या नंतरच्या पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहे की कविता एका कवितेचं अप्रिसिएशन आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे. ओके, ठीक आहे. हां, तर मित्रांनो पहा, आपण या ठिकाणी स्लाइडमध्ये हे सगळे पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पहिला आपला आहे टायटल, बरोबर आहे. त्यानंतर आहे ऑथर किंवा पोएट ज्याला आपण म्हणू. त्यानंतर रायमिंग स्कीम, थीम और सेंट्रल आयडिया, जी 2-3 लाईनमध्ये आपण लिहिणार. नंतर आहे फेवरेट लाईन. इनफॅक्ट आपण 2 लाईन्स कमीत कमी लिहिणार आहे ह्याच्यामध्ये आणि रिझन पण सांगणार आहे. तसंच आहे फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला जितके मिळाले तितके लिहा. माझं असं म्हणणं आहे तुम्हाला लेंदी करण्याचा पण विषय नाही आहे, पण तुम्हाला सापडले हे दाखवा ना, ठीक आहे. स्पेशल फीचर आणि नंतर वाय डू आय लाईक और डोंट लाईक द पोएम हे आपल्याला लिहायचं आहे याच्यामध्ये की पोएट हा त्याच्या इंटेन्शनमध्ये पहा, फक्त तुमच्या माहितीसाठी हे मी इथे लिहिलेलं आहे. आपण हे सगळं डिस्कस केलं आहे जेव्हा आपण लेक्चर घेतलं तेव्हा हे डिस्कस केलं आहे. तर टायटलमध्ये काय करणार, राईट द टायटल ऑफ द पोएम. ओके, ऑथर आणि पोएट असेल तर काय म्हणणार आपण, राईट द नेम हू हॅज कंपोज्ड इट. ओके, रायमिंग स्कीम. पण रायमिंग स्कीम काय असते, when the words at the end of the line have same vowel sound and end with the consonant sound, they are said to rhyme. For example, keep, peep, hate, late, crew, few. ओके, इट कॅन बी AABB. हा फॉर्मॅट समजून सांगितलं मी तुम्हाला. AABB असेल किंवा मग ABAB असेल किंवा ABBA असेल, ठीक आहे. नंतर आहे थीम आणि सेंट्रल आयडिया. तर इट शुड बी रिटन इन ब्रीफ. 3 ते 4 ओळीमध्ये ते आपल्याला फक्त लिहायचं असते. 5वा पॉईंट आहे पहा, फेवरेट लाईन. याच्यामध्ये तुम्हाला मी 2 लाईन लिहायला सांगितले आहेत कमीत कमी. राईट एनी लाईन फ्रॉम द पोएम ॲज युअर फेवरेट लाईन. हा तुमचा हक्काचा एक मार्क आहे. कोणतीही एक लाईन लिहा, तुम्हाला आवडेल ती, तुम्हाला मार्क्स मिळतील. फिगर ऑफ स्पीच, राईट द फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम विथ एक्सप्लेनेशन. जितके फिगर ऑफ स्पीच सापडले तितके लिहा आणि मार्क्स मिळवा. स्पेशल फीचर, टोन ऑफ द पोएम, लँग्वेज, इमेजरी अँड इम्प्लाइड मिनिंग. हे सगळं आपण एक्सप्लेन केलं आहे पहा. आणि लास्ट, वाय डू आय लाईक और डोंट लाईक द पोएम. आपल्याला काय करायचं आहे,
ऑलवेज टेल दॅट यू लाईक द पोएम ॲज इट मेड यू टू लाफ एन्जॉय अँड थिंक. पोएममधून ज्या फिलिंग्स तुम्हाला मिळाल्या असतील त्या फिलिंग्स त्या तुम्ही तिथे शेअर करायच्या आहेत. आणि शेवटी म्हणायचं आहे द पोएट इज सक्सेसफुल इन कन्वेईंग हिज मेसेज. म्हणजे ज्या उद्देशाने कवीने पोएम लिहिलेली आहे तो उद्देश सफल झाला, तो तुम्हाला समजला असं तुम्ही सांगायचं. इथे पहा एक एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न केला आहे मी. अप्रिसिएशन ऑफ द पोएम इन्व्हिक्टस. टायटल आहे पोएमचं इन्व्हिक्टस. पोएट विल्यम अर्नेस्ट हेनले. राईम स्कीम ABAB CD EF अशी ती कंटिन्यू होणार आहे पुढे. सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम असणार आहे द पोएट इज ग्रेटफुल टू द गॉड फॉर गिविंग हिम अन अनकॉन्करेबल सोल. द पोएम इज अबाउट शोईंग करेज इन द फेस ऑफ डेथ. पहा, सेंट्रल आयडिया सांगत असताना काय सांगितलं आहे, ही जी कविता आहे कशावर आधारित आहे, तर कवी जो आहे तो खुश आहे. कुठल्या गोष्टीसाठी खुश आहे? ही इज नॉट डिप्रेस विथ द डाउनफॉल इन हिज लाईफ और मिझरीज इन हिज लाईफ. इनफॅक्ट ही इज ग्रेटफुल. ग्रेटफुल कशासाठी येतो की देवाने त्याला एक अनकॉन्करेबल सोल दिलेला आहे, एक असा आत्मा दिलेला आहे जो कशासमोरही नमत नाही, झुकत नाही परिस्थितीला. बघा, द पोएम इज अबाउट शोईंग करेज इन द फेस ऑफ डेथ. मृत्यूच्या समोर सुद्धा करेज दाखवण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे, हे दाखवण्याचा प्रयत्न या कवितेतून केलेला आहे. नंतर आहे फेवरेट लाईन. फेवरेट लाईन कवितेच्या ह्या शेवटच्या 2 ओळी आहेत त्या मी फेवरेट लाईन म्हणून लिहिल्या आहेत. आय एम द मास्टर ऑफ माय फेट, आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. खूप छान दोन्ही लाईन आहेत की मी स्वतः माझ्या नशिबाचा शिल्पकार आहे, मास्टर आहे, मी माझं नशीब घडवतो. बरोबर आहे. आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. मी ज्या पद्धतीने काम करणार त्याच पद्धतीचे मला फळ मिळणार आहे. बरोबर आहे. हे एक फिलिंग सांगणारं. म्हणजे आपलं काय असतं की आपण कुठं काही अपयशी झालं की आपण दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडतो. तर तसं न होता की टेक रिस्पॉन्सिबिलिटी, आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकलं पाहिजे, हेही या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होत आहे. आणि नंतरचा पॉइंट आहे पहा, फिगर ऑफ स्पीच. तुम्हाला जितके फिगर ऑफ स्पीच सापडले तितके याच्यात आपण लिहिणार. पहा, सिमिली, मेटाफर, ॲलिटरेशन, रिपिटेशन, पर्सॉनिफिकेशन, इन्व्हर्शन एक्सेट्रा आर यूज. म्हणजे याच्याही पलीकडे काही असतील आणि आपल्याला मिळाले नसतील, राईट, तर तेही याच्यामध्ये यूज केलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे पहा, इन द फेल क्लच ऑफ सर्कमस्टान्स. म्हणजेच पर्सॉनिफिकेशन यूज केलं आहे. क्लच म्हणजे काय? पकड. सर्कमस्टान्स म्हणजे परिस्थिती. परिस्थिती ॲक्च्युली काय आहे? हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि या ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनच्या क्लचमध्ये म्हणजे पकडमध्ये, आता हात आणि पकड हे ह्युमन बिईंगची क्वालिटी आहे. बरोबर. तर पर्सॉनिफिकेशन या ठिकाणी यूज केलेलं आहे. नेक्स्ट आहे ब्लॅक ॲज स्पीड फ्रॉम पोल टू पोल. ब्लॅक ॲज स्पीड फ्रॉम पोल टू पोल. तर याच्यामध्ये ब्लॅक ॲज पीठ, पीठ म्हणजे खड्डा. तर एवढा काळा की खड्ड्याप्रमाणे, राईट, फ्रॉम पोल टू पोल. तर सिमिली या ठिकाणी यूज केलेलं आहे ॲज, जसं की आपल्याला दिसू शकते. नंतर आहे स्पेशल फीचर. दिस इज अ व्हेरी पॉवरफुल पोएम विथ अ स्ट्रॉंग मेसेज. पॉवरफुल पोएम आहे, स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे. आणि इम्प्लाइड मिनिंग याच्यामध्ये काय आहे, तर रोजला ब्युटीचं एक मेटाफर वापरलेला आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर सनराईज म्हणजेच होप, राईट, तर होपफुल ॲटिट्यूड ऑफ अवर लाईफ. नेक्स्ट आहे व्हाय डू आय लाईक ऑर डोंट लाईक द पोएम. तर आपण म्हणणार आय लाईक द पोएम बिकॉज इट इज इन्स्पिरेशनल अँड टॉट मी टू बी पॉझिटिव्ह इन द नेगेटिव्ह कंडिशन ऑफ लाईफ. बरोबर आहे. तर का आवडली ही पोएम मला? कारण ही पोएम आपल्याला एक इन्स्पिरेशनल पोएम ठरते आपल्यासाठी आणि आपल्याला सांगते की आपण नेगेटिव्ह कंडिशनमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह असलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, हे एक एक्झाम्पल दिलं होतं आपण इन्व्हिक्टस पोएमचं. आता जर हे तुम्हाला पॉईंट वाईज लिहायचं असेल तर असं तुम्ही लिहू शकता. बरोबर. आणि जर पॅसेजमध्ये लिहायला सांगितलं तर हेच जे पॉईंट्स आहेत तर पॉईंटचं नाव नाही टाकायचं, पॉईंट्सचं नाव टाकायचं नाही. आणि 3 पॅसेजमध्ये आपल्याला हे जे माहिती आहे ती आपल्याला कन्वर्ट करायची असते. तर यू टेक युअर डिसिजन विथ द कन्सेंट ऑफ युअर टीचर आणि त्यात हिशोबाने तुम्ही लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे. तुम्हाला जितक्या पोएम्स आहेत तुमच्या सिलेबसमध्ये त्या सगळ्या पोएम्सचं अप्रिसिएशन लिहून ठेवा.
एकदा त्या पोएमचं अप्रिसिएशन लिहून ठेवलं की ते तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही आहे, कारण ते तुम्ही स्वतः तयार केलेलं असेल. ओके, सो दॅट्स इट अबाउट ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आय होप की तुम्हाला समजले असेल आणि प्रॅक्टिस करा मित्रांनो, दुसरं काही नाही. ओके, चला बाय.